श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो, ययाती स्वर्गलोकातून खाली पडत असताना अष्टक नावाच्या एका स्वर्गवासीने त्याला अडविले आणि त्याला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना ययातीने योग्य ती उत्तरे दिली. आता पुढे काय घडते ते आपण वाचूया. वैशंपायन म्हणाले, पूर्वीप्रमाणेच अंतरिक्षात असलेला आपला सर्व गुणसंपन्न मातामह म्हणजे मातेचा पिता राजा ययाती असे बोलल्यावर अष्टकाने त्याला आणखी एक पृच्छा केली. अष्टक म्हणाला, राजा, तू नारदासारख्या एखाद्या सर्वज्ञ प्रज्ञावंताप्रमाणे धर्मतत्वांचे विवरण केले आहेस, म्हणून ज्या प्रमुख लोकांचा तू इतका काळ उपभोग घेतलास त्या लोकांविषयी मला तपशीलवार माहिती सांग. ययाती म्हणाला, अष्टका, पृथ्वीवर मी सार्वभौम राजा होतो. पृथ्वीचा त्याग करून मी स्वर्गलोकात गेल्यावर अतिशय स्पृहणीय लोकांचा लाभ मला झाला. यांच्यापैकी प्रत्येक लोकामध्ये मी फक्त 1,000 वर्षे राहिलो. त्यानंतर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या लोकात माझा प्रवेश झाला. नंतर 1000 दरवाजे असलेल्या व 100 योजने ऐसपैस असलेल्या रमणीय इंद्रपुरीमध्ये मी असाच फक्त 1000 वर्षे राहिलो. नंतर इंद्रलोकापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या लोकांमध्ये माझे वास्तव्य झाले. नंतर जेथे वार्धक्याचा वाराही नाही अशा लोकपती प्रजापतीच्या सर्वस्वी दुष्प्राप्य लोकामध्ये मी फक्त 1000 वर्षे राहिलो आणि नंतर प्रजापती लोकापेक्षाही अधिक श्रेष्ठ लोकात माझा प्रवेश झाला. माझा प्रभाव श्रेष्ठ देवांच्या प्रभावाहून तीळमात्र उणा नव्हता. समस्त देव माझा नित्य मान राखीत असत. देवाधिदेव इंद्राच्या भवनामध्ये मी विहार केला आणि याच थाटामाटात मी इतर लोकांमध्येही मनसोक्त राहिलो. इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले. नंदनवनामध्ये मी 10,00,000 वर्षे वास्तव्य केले. तेथे अप्सरांबरोबर विहार केला. नंदनवनात पवित्र सुवासाने दरवळणारे व फुलांनी डवरलेले अतिशय रमणीय वृक्ष मी डोळे भरून पाहिले. अशा प्रकारे अतिशय दीर्घकाळ मी नंदनवनात वास्तव्य केले. पण केवळ देवांनाच मी उपभोगता येतील अशा दिव्य सुखाविषयी माझी आसक्ती अनावर झालेली पाहून उग्र रूप धारण करणारा एक देवदूत मला उद्देशून 3 वेळा दीर्घ स्वरात ओरडून म्हणाला, येथून भ्रष्ट हो. राजा अष्टका, मला इतकेच आठवत आहे, माझ्या पुण्याचा लोप झाल्यामुळे मी नंदनवनातून भ्रष्ट झालो. भ्रष्ट होऊन खाली पडत असता दयार्द्र बुद्धीने माझ्याविषयी शोक करणाऱ्या देवांचे शब्द अंतरिक्षात माझ्या कानावर पडले. अहो, केवढे मोठे दुर्दैव हे. पुण्यशील आणि पुण्यकीर्ती ययातीचे पुण्य क्षीण झाले आणि तो स्वर्गातून खाली पडत आहे. देवांचे हे शब्द मी खाली पडत असताना ऐकले आणि सज्जनांच्या सान्निध्यात माझे पतन कसे होईल एवढेच मला सांगा, असे मी देवांना म्हणालो. देवांनी तुमच्या यज्ञभूमीकडे बोट दाखविले आणि तुमची ही यज्ञभूमी दिसताच आहुतींच्या गंधामुळे आणि अग्नीमधून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटामुळे हीच ती यज्ञभूमी अशी माझी खात्री पटली. मला मोठा हर्ष झाला आणि अतिशय त्वरेने मी इकडे आलो. अष्टक म्हणाला,
कृतयुगात होऊन गेलेल्या अत्यंत निष्पाप पुरुषांमध्ये श्रेष्ठ असलेल्या राजा, इच्छेप्रमाणे वाटेल ते रूप धारण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेला तू दशलक्ष वर्षेपर्यंत नंदनवनात वास्तव्य केलेस. मग नंदनवनाचा त्याग करून तू पृथ्वीवर आलास, त्याचे कारण कोणते? ययाती म्हणाला, सांगू का? या पृथ्वीतलावर एखाद्या माणसाचा धनसंचय क्षीण झाला असता त्याचे ज्ञाती बांधव आणि त्याचे मित्र त्याचा त्याग करतात. तद्वत तेथे स्वर्गात ईश्वरांचे आणि देवांचे गण क्षीण पुण्य पुरुषाचा त्याग करतात. अष्टक म्हणाला, स्वर्गामध्ये गेलेल्या पुरुषांचे पुण्य कोणत्या कारणामुळे क्षीण होते आणि स्वर्गातून परत यावे लागणार नाही अशी प्रतिष्ठा प्राप्त करून घेतलेले पुरुष प्रजापतीच्या कोणत्या लोकामध्ये जातात? माझ्या मनात या ज्या शंका आल्या आहेत त्यांचे तू निरसन कर. माझे मन कमालीचे गोंधळून गेले आहे. तू नारद इत्यादिकांप्रमाणे सर्वज्ञ आहेस अशी माझी खात्री झाली आहे, म्हणून मी हे तुला विचारत आहे. ययाती म्हणाला, गिधाडे, कोल्हे आणि कुत्रे यांच्यासारख्या प्राण्यांच्या कळपांचे भक्ष्य असलेल्या त्या मानवी देहासाठी जे अखंड झिजतात आणि त्याचे अपार कोड कौतुक करतात असे पुरुष या पृथ्वी नावाच्या नरकात पडतात आणि या नरकात पडल्यावर येथे त्यांच्या पुत्रपौत्रादिकांच्या योगे नको इतक्या वंशविस्तार होतो. म्हणून हे राजेंद्रा अष्टका, जगामध्ये असल्या वासनामूलक काम्य, निषिद्ध आणि निंद्य कर्माचा त्याग नित्य त्याग करावा. राजा, तुझ्या मनात आलेल्या शंकांचे मी निरसन केले आहे. आता तुला आणखी काय हवे ते मला विचार. अष्टक म्हणाला, कावळ्यांनी, गिधाडांनी आणि यासारख्या इतर पक्ष्यांनी त्यांची शरीरे छिन्न विच्छिन्न करून टाकल्यावर त्यांचे अस्तित्व नष्ट झाले पाहिजे. मग अन्य शरीर धारण करून ते पुन्हा कसे अस्तित्वात येतात अशी माझी आणखी शंका आहे. दुसरे असे की भौम या नावाचा वेगळा नरक आहे हे मला आजवर कळले नव्हते. ययाती म्हणाला, देहनाश झाला तरी आत्मनाश होत नसल्यामुळे जन्माला निमित्त होणाऱ्या कर्मामुळे मातेच्या उदरात वाढीस लागलेला देह प्राप्त झाल्यावर ते प्रत्यक्ष जन्माला येतात आणि या पृथ्वीवर ते उजळ माथ्याने सर्वांदेखत हिंडू लागतात. अगणित वर्षे लोटली तरी ज्यांच्या चित्ताला विचाराचा स्पर्शही होत नाही असे हे जंतू या पृथ्वीवर संचार करीत राहतात. त्यांचा हा संचार हाच भौम नरक होय. स्वर्गात गेलेले ते 1,40,000 वर्षेपर्यंत स्वर्गात वास्तव्य करतात आणि त्यांचे पुण्य क्षीण झाले म्हणजे ते तेथून च्युत होतात. अतिशय वेगाने ते स्वर्गातून खाली पडत असताना या भूमीवरील अत्यंत तीक्ष्ण दात असलेले भार्या इत्यादी राक्षस त्यांना फाडून फाडून खातात. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.